वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं सूस केक्स अँड किचनमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी चिकन मोमोज कसे तयार करायचे याची रेसिपी शेअर करत आहे. खूपच इझी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी मोठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये 1 कप मैदा ॲड करायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. हे दोन्ही साहित्य एकदा व्यवस्थित मिळवून घेऊया. आता यामध्ये थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी नेहमी थोडंच घालायचं आहे. जर एकाच वेळी जास्त पाणी घातलं तर पीठ खूप पातळ होऊ शकतं आणि पीठ पातळ झालं तर नंतर मोमोज बनवताना त्याला हवा तसा आकार देता येणार नाही आणि मोमोज नीट तयार होणार नाहीत. त्यामुळे थोडं पाणी घालत पीठ मऊसर पण घट्टपणा टिकेल अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनटं हे पीठ आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघाल मी असं एकदम व्यवस्थित खेचून व्यवस्थित मळून घेत आहे. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच आपले 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. आपलं पीठ तयार झालेलं आहे. बघा एकदम व्यवस्थित हे मळलं गेलेलं आहे. आता यावर एक झाकण ठेवून ह्याला अर्धा तास रेस्ट करत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण मोमोजच्या आतली फिलिंग म्हणजे चिकनची फिलिंग तयार करणार आहोत. आता मोमोजच्या फिलिंगसाठी मी इथे 200 ग्रॅम चिकन खिमा घेतला आहे. तुम्ही चिकन खिमा घरीही सहज तयार करू शकता. त्यासाठी बाजारातून बोनलेस चिकन आणून ते फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून खिमा तयार करू शकता किंवा तुम्ही जिथून नेहमी चिकन घेता तिथून डायरेक्ट चिकन खिमा देखील खरेदी करू शकता. दोन्ही पर्याय अगदी सोपे आणि सोयीचे आहेत. यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात घालूया. आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करूया. पाव चमचा आलं लसूण पेस्ट, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. तुम्ही आलं लसूण पेस्ट करताना सुद्धा ह्या हिरव्या मिरच्या करून एकत्र वाटून घेऊ शकता. पाव चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा रूम टेम्परेचरवर असलेलं बटर म्हणजे थोडंसं मीडियम सॉफ्ट असलेलं. आता आपण यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालूया आणि चवीपुरतं मीठ ॲड करूया. हे सर्व साहित्य हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या मोमोजचं फिलिंग तयार होईल. आपलं मोमोजचं फिलिंग तयार झालेलं आहे. हे झाकून ठेवून थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया. आता सर्वात महत्त्वाची आणि मोमोजसोबत लागणारी मस्त तिखट चटणी बनवूया. यासाठी मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे. त्यावर 2 टोमॅटो ठेवून छान भाजून घ्यायचे आहेत. जसं आपण वांग्याचं भरीत करीत असताना वांगं भाजून घेतो, अगदी त्याच पद्धतीने टोमॅटोसुद्धा सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. यामुळे टोमॅटोला एक छान स्मोकी फ्लेवर येतो आणि चटणीची चवसुद्धा मस्त लागते. साधारण 4 ते 5 मिनटं लागतील आपल्याला हे टोमॅटो व्यवस्थित भाजून घेण्यासाठी. जर तुम्हाला अशी जाळी खरेदी करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे. आपले टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. एका बोलमध्ये मी हे काढून घेत आहे. टोमॅटो थोडे थंड झाले की आपण यावरची साल काढून घेऊया. अगदी सहज निघते साल. आता हे भाजलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घेऊया. त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेऊया. थोडी कांद्याची पात ॲड करूया. थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ ॲड करूया. 1 काश्मीरी सुक्या मिरचीला थोडंसं उकळून घेतलेलं आहे ते सुद्धा ॲड करूया. 1 हिरवी मिरची आणि अर्धा टेबलस्पून एवढा लिंबाचा रस ॲड करूया.
आता हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेऊया। अशा प्रकारे आपल्या मोमोजसोबत खायला एकदम झणझणीत आणि चविष्ट चटणी तयार झालेली आहे। चला आता मोमोज तयार करूया। आधी आपण मळून रेस्टसाठी ठेवलेलं पीठ पुन्हा 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित मळून घेऊया। यामुळे पीठ आणखी मऊ आणि लवचिक होईल, ज्यामुळे मोमोजला आकार देणं सोपं जाईल। आता या पिठाचे सारख्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। आपण पुरीसाठी जेवढ्या आकाराचे गोळे करतो त्यापेक्षा थोडे छोटे हे गोळे करायचे आहेत। तोपर्यंत एका बाजूला मी स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या स्टीमरमधील जी जाळी आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। त्यामुळे मोमोज जाळीला चिकटणार नाहीत आणि स्टीम झाल्यानंतर अगदी सहज बाहेर निघतील। आता एक गोळा घ्या आणि त्याला थोडंसं सुके पीठ लावून घेऊया आणि छोटी पुरी एवढी पोळी लाटून घ्यायची आहे। खूप जाड किंवा खूप पातळ लाटायची नाही, संपूर्ण पोळी सर्व बाजूंनी एकसारख्या जाडीची लाटून घ्यायची आहे। साधारण 3 ते 4 इंच एवढं मोठं लाटून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये स्टफिंग ॲड करूया। ज्याप्रमाणे आपण करंजीमध्ये असं लांबट स्टफिंग भरतो त्याचप्रमाणे मोमोजमध्ये सुद्धा भरायचं आहे। आता बोटाने थोडंसं आत ढकलून हे मी असं दोन्ही साईडचं चिमटीने प्रेस करून घेतलेलं आहे। पहिली जी फोल्ड चिटकवून घेतलेली आहे ती थोडीशी आतमध्ये पुश करायची आहे आणि दोन्ही बाजूनी आपलं जे मोमो आहे ते चिटकवून घ्यायचं आहे। तुम्हाला जसे जमतील त्या पद्धतीने तुम्ही याला शेप देऊ शकता। सुरुवातीला तुम्हाला सुद्धा हे मोमोज थोडेसे डिफिकल्ट वाटतील करायला, पण जसे तुम्ही करत जाल तसे खूप तुम्हाला इझी वाटत जातील। तुम्हाला याची ट्रिक समजेल की कसे मोमोज तयार करायचे आहेत, कसा याचा आकार द्यायचा आहे। मस्तच आपला पहिला मोमो तयार झालेला आहे। याचा आकार सुद्धा अगदी मस्त आलेला आहे। याचप्रमाणे मी बाकीचे सुद्धा मोमोज तयार करत आहे। भिजलेल्या मैद्यातून मी छोटासा गोळा घेतलेला आहे। याला आपण पातळ लाटून घ्यायचं आहे। लाटताना वाटलं तरच थोडासा मैदा लावून ते थोडंसं लाटून घ्यायचं आहे। करंजीमध्ये भरतो तसा लांबट ह्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे। सुरुवातीच्या 2 कडा दाबून घ्यायच्या आहेत, त्यांना एकत्र आणायचं आहे। एकत्र आणलेल्या दोन्ही कडा थोड्याशा पुढे ढकलत साईडनी या सुद्धा बंद करून घ्यायच्या आहेत। आपले सगळे मोमोज तयार करून झालेले आहेत। आता आपण याला स्टीमरमध्ये ठेवूया। त्यासाठी एक जाळी घेतलेली आहे, त्यावर थोडंसं तेल लावून घेतलं होतं। आता आपले मोमोज यामध्ये ठेवून घेऊया। मोमोज जाळीत ठेवताना यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे, कारण ते वाफवून घेतल्यावर थोडेसे मोठे होतात। एका साईडला आपण जे स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं ते व्यवस्थित गरम झालेलं आहे। यावर ही जाळी ठेवून देऊया आणि आपले मोमोज वाफवून घेऊया। जसे आपण मोदकाला वाफ काढतो किंवा उकडवून घेतो त्याचप्रमाणे 15 ते 20 मिनिटांसाठी मी हे मोमोज वाफवून घेतलेले आहेत। 15 मिनिटांनंतर मी हे मोमोज चेक करत आहे। हे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत, हाताला अजिबात चिटकत नाहीत, म्हणजेच आपले मोमोज तयार झालेले आहेत। आजची ही अगदी सोपी झटपट तयार होणारी चिकन मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद। आपले 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत। तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा सुंदर टप्पा गाठता आला। प्रत्येक सबस्क्रायबर्स, प्रत्येक लाईक आणि प्रत्येक कमेंट, प्रत्येक शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। मनापासून धन्यवाद। आता आपल्या पुढच्या प्रवासाचा टप्पा आहे 1000 सबस्क्रायबर्सचा।